I am Janvi Panchpur. Welcome to my YouTube channel Chemistry by Janvi ma'am. या व्हिडिओमध्ये तुम्हाला IIT आणि मेडिकल या एंट्रन्स एक्झाम मध्ये केमिस्ट्री सब्जेक्टसाठी जे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला या चॅनलवरती सापडतील. त्यामध्ये आपण आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा अल्किल हॅलाइड्स याच्यावरती आपण व्हिडिओ लेक्चर स्टार्ट केली आहे. पहिलं लेक्चर आपलं जे झालं होतं, पहिला व्हिडिओ जो आपला होता तो होता ऑन प्रिपरेशन मेथड्स ऑफ हॅलोजन कंपाऊंड्स. आणि आजचा व्हिडिओ आपला आहे तो म्हणजे रिएक्शन्स ऑफ हॅलोजन कंपाऊंड्स. ठीक आहे. सो हॅलोजन कंपाऊंड्स दॅट इज नथिंग बट RX. ओके, लाईक ब्युटिल क्लोराइड, ऍसिटिल हॅलाइड वगैरे सगळे. सो इन केस ऑफ RX मेजरली द रिएक्शन्स आर डिपार्चर ऑफ X, म्हणजे काय X आपला बाहेर जातो. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल इफ आय हॅव CH3 CH2 CH Cl CH3. ठीक आहे. तर हा Cl आपला बाहेर जाणार आहे. ओके, दिस इज कॉल्ड एज लिव्हिंग ग्रुप. सो लिव्हिंग ग्रुप कसा बाहेर जाऊ शकतो? लिव्हिंग ग्रुप कॅन गो लाईक एखादा न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाला, इलेक्ट्रॉन रिच स्पीसीजचा कार्बन वरती अटॅक झाला, क्लोरीन बाहेर गेला. सो दिस इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. और अदरवाइज इंस्टेड ऑफ न्यूक्लिओफाईल मायनस चार्ज आहे पण आपल्याकडे आहे बेस. तर बेस काय करणार? हा अल्फा प्रोटॉन बीटा प्रोटॉन घेणार, इथे डबल बॉन्ड होणार आणि मग आपला हॅलोजन निघून जाणार. ओके. सो जनरली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह दोन मेजर रिएक्शन देतात. एक म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, जे न्यूक्लिओफाईल अटॅक करणार डायरेक्ट फंक्शनल ग्रुपवर या कार्बनवर आणि मग हॅलोजन निघून जाणार. सेकंड टाइप ऑफ रिएक्शन इज एलिमिनेशन रिएक्शन्स. एलिमिनेशन म्हणजे द बेस विल ऍब्स्ट्रॅक्ट बीटा हायड्रोजन, हायड्रोजन गेला की इथे डबल बॉन्ड, क्लोरीन मागे जाणार. कळाले? सो या दोन मेजर रिएक्शन. अपार्ट फ्रॉम दॅट अनदर सेट ऑफ रिएक्शन इज रिएक्शन विथ मेटल्स. आता बघा हॅलोजन्स. हॅलोजन्स मीन्स ग्रुप नंबर 17 इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड. सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड्स हॅव व्हेरी हाय अफिनिटी टुवर्ड्स मेटल्स. सो डिफरंट मेटल्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम, झिंक त्यांच्या बरोबर रिएक्शन्स आहेत. ठीक आहे. अँड लास्ट इज नथिंग बट ऑक्सिडेशन रिएक्शन्स. ओके. सो हॅलोजन काढून तिथं ऑक्सिजन आणला किंवा C सिंगल बॉन्ड C चा डबल बॉन्ड C केला तर यू विल गेट डिफरंट ऑक्सिडेशन रिएक्शन्स. So these are the set of reactions shown by halogen derivatives. Let us start with the first one, nucleophilic substitution reaction. ठीक आहे. चला आता आपण सुरू करूयात. First one is nucleophilic substitution reaction. So what is nucleophilic substitution reaction? Suppose if you have RX, alkyl halide, याच्यामध्ये ऍड केला न्यूक्लिओफाईल. The nucleophile will attack on this R group, X minus will go out, you will get product RNU plus X minus. Is it okay? Nucleophile can be oxygen, sulfur or nitrogen. And yes, last one काय? Ambidient. एक एक बघूयात आपण. So different types of nucleophile. X minus बाहेर पडतोय. So living group capacity काय? Iodine will leave very fast, then bromine and then chlorine. Bond length जेवढी जास्त तेवढा bond weak. So iodine चा bond लगेच break होईल, मग bromine आणि मग chlorine. Is it okay? Next one, according to RX, the reaction is faster for tertiary, then secondary and then primary. If reaction is following tertiary mechanism, it is SN1. आणि primary असेल तर काय दाखवणार आहे? SN2. ओके. SN1, SN2. Substitution nucleophilic unimolecular, substitution nucleophilic bimolecular. So SN1, SN2 म्हणजे काय? हे डिटेल मध्ये GOCच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जावा. म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलवरचे GOCची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन असा एक नवीन व्हिडिओ केलाय, रादर एक व्हिडिओ केलाय, मोठा व्हिडिओ आहे डिपेंडिंग ओनली ऑन SN1, SN2. सो तो छान डिस्कस केलाय, तो निवांत बघा. सो विल गेट कन्सेप्ट SN1, SN2. आत्ताच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढाच पॉईंट लक्षात ठेवा. टर्शरी अल्किल हॅलाइड विल गिव्ह SN1 मेकॅनिझम अँड प्रायमरी विल गिव्ह SN2. इज इट ओके? अपार्ट फ्रॉम दॅट सॉल्व्हंट, then type of nucleophile, basicity of nucleophile, all other factors will depend on SN1 or you can say SN1, SN2 will depend on such factors. तर ते सगळं डिस्कशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल. आता आपण फक्त रिएक्शन कडे जाऊया. ठीक आहे. चलो. सो फर्स्ट सेट इज ऑक्सिजन काइंड ऑफ न्यूक्लिओफाईल. ओके. सो आपण पहिलं एक्झाम्पल घेऊयात. C2H5Br याच्यामध्ये ऍड केला KOH. कोणता KOH घ्यायचा? aqueous KOH. ओके. aqueous KOH घेतला तर प्रॉडक्ट विल बी OH मायनस अटॅक करणार, Br मायनस बाहेर जाणार, C2H5OH प्लस KBr.
ओके. अल्कोहोलिक इथं कोणता घ्यायचा आपल्याला, ऍक्वेस केओएच. अल्कोहोलिक केओएच घेतलं तर तुम्हाला एलिमिनेशन, इथं एलिमिनेशन लिहिलेलं ना, तर एलिमिनेशन मिळेल. ठीक आहे. अल्कोहोलिक आपण नंतर बघूया. इज इट ओके. नाव नेक्स्ट वन, ऍक्वेस केओएच च्या ऐवजी दुसरं काय वापरता येईल बघा, C3H7Cl. वी कॅन यूज Ag2O मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजेच काय, परत ऍक्वेस, इट विल गिव्ह AgOH. ठीक आहे. म्हणजे वॉटर ऍड केलं Ag2O मध्ये तर आपल्याला काय मिळणार आहे, AgOH. सो अगेन इट विल गिव्ह यू प्रॉडक्ट C3H7OH. Is it okay? So NaOH, KOH, Ag2O, they will carry out the reaction, give product alcohol. Okay, so I'll write here with OH the product is alcohol. Okay, now next we'll take OR. So suppose if I have molecule C2H5Br आणि याच्यामध्ये ऍड केलं मी CH3ONa. ओके, C2H5Br म्हणजे काय, अल्किल हलाइड. आणि CH3ONa म्हणजे सोडियम आहे, आणि मिथेन आणि ऑक्सिजन, सोडियम मिथॉक्साइड. बरोबर. सो आय कॅन राइट हियर सोडियम अल्कॉक्साइड. ओके, अल्किल हलाइड अँड सोडियम अल्कॉक्साइड. The product is O minus Na plus. O minus will attack on this carbon, bromine will go out. So product is C2H5OCH3. The product is ether. Is it okay? So when we use OR minus as a nucleophile, the product is ether. Okay? Ether किंवा alkyl halide and sodium alkoxide. This reaction name is Wilkinson's reaction. Wilkinson's reaction. Okay, in Wilkinson reaction, or it is one of the important method for preparation of ethers. Okay, so Wilkinson's reaction. Okay, for preparation method of ether. Okay, next in this case the attack is SN2. बरोबर. अटॅक कोणता होणार आहे, जनरली प्रायमरी अल्किल हलाइड अटॅक कोणता होणार आहे, SN2. हे डोक्यात घ्या. टर्शरी असेल तर SN1. ओके. नाउ नेक्स्ट वन इज RCOONA. सो सपोज आता आपण घेऊयात, कोणता घेऊयात आपण, बेन्झिन ॲलिफॅटिक रिंग घेऊयात, त्याला ब्रोमिन, आणि ऍड केलं आपण RCOONA. दिस इज कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याला Na लावले, तर याला काय म्हणायचं, सोडियम कार्बोक्सिलेट. So again the same reaction, O minus Na plus, this minus will attack on carbon. So product is this carbon chain, त्याला लागणारे O, COR. So you'll get product ester. Okay. So when we use nucleophile like this, the product is ester. Okay. So question काय तो, what is the name of product formed by attack of sodium carboxylate on ethyl bromide, alkyl halide, whatever. ओके. सो ऑक्सिजन न्यूक्लिओफाईल असेल तर काय काय प्रॉडक्ट होत आहेत कळायला. ओके, तर एक स्क्रीनशॉट काढा. याच्यात इम्पॉर्टंट काय, तर KOH, AgOH हे जे काय वापरतोय, हे कोणते वापरायचे, मॉइस्ट किंवा ऍक्वेस. ओके, चलो नाउ विल गो फॉर नेक्स्ट वन, सल्फर न्यूक्लिओफाईल. जसा OH आहे तसं SH. ओके, सो आपण इथंच करूया. इन्स्टेड ऑफ KOH इफ आय यूज KSH, और K च्या ऐवजी दुसरा काय वापरता येईल, NaSH. ऑक्सिजनच्या जागेवर सल्फर गेला, एवढंच, C2H5SH. इज इट ओके. अँड द प्रॉडक्ट इज कॉल्ड एज, मगाशी अल्कोहोल म्हटलं, याला काय म्हणायचं, थायॉल. जेव्हा अल्कोहोल, OH म्हणजे काय, OL म्हणजे काय, अल्कोहोल, आणि अल्कोहोल मध्ये सल्फर लागला तर त्याला काय म्हणायचं, थायॉल. ओके, तर सल्फर न्यूक्लिओफाईल असेल तर प्रॉडक्ट काय होणार आहे तुमचं, थायॉल. ओके, सो NaSH or KSH, again the compound has to be aqueous. You will get the product thiol. Similarly here CH3ONa, त्याच्याऐवजी आपण वापरला CH3SNA. ओके, याचं नाव काय येणार आहे, सोडियम थायऑक्साइड. बरोबर. मिथॉक्साइड काय म्हणणार आहे आपण आता, थायऑक्साइड. अल्कॉक्साइडच्या ऐवजी थायऑक्साइड, अँड द प्रॉडक्ट इज कॉल्ड एज थायोइथर. ओके, ऑक्सिजनच्या जागेवर कोण आलं, सल्फर. ठीक आहे. So this method is not called as Williamson reaction. Williamson is specially for preparation of ether. So if you have sulfur nucleophile, you will get two different functional groups. एकाला म्हणायचं काय, थायॉल, आणि दुसऱ्याला काय म्हणायचं, थायोइथर. Okay, so these are two nucleophilic reactions with
सल्फर. अगेन कीप इन द माइंड स्टार्टिंग मटेरियल वरनं आन्सर द्यायचं. स्टार्टिंग मटेरियल टर्शरी असेल तर SN1, प्रायमरी असेल तर SN2, मग इन्व्हर्जन इन रिएक्शन, रिटेन्शन, रेसिमिक मिक्सचर हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओ बघून लक्षात येईल की प्रॉडक्टची स्टिरिओकेमिस्ट्री आली तर तुम्हाला हे बघावं लागेल. ठीक आहे. चलो नाउ विल गो फॉर नेक्स्ट सेट ऑफ न्यूक्लियोफाइल अँड दॅट वन इज नायट्रोजन. सो इन केस ऑफ नायट्रोजन व्हॉट वी हॅव, नायट्रोजन समजा आपण NH3 काढला तर NH3 कसा काढतो आपण, नायट्रोजन इज हॅव्हिंग 1 लोन पेअर अँड 3 बॉन्ड पेअर. सो दिस लोन पेअर इज गोइंग टू ऍक्ट एज न्यूक्लियोफाइल. ही लोन पेअर आपण न्यूक्लियोफाइल म्हणून अटॅक करणार आहे. लक्षात आलं. चला बघा नेक्स्ट वन, न्यूक्लियोफाइल म्हणून अटॅक करणारे इथं हायड्रोजन आहे. समजा आपल्याकडं H च्या ऐवजी CH3 ग्रुप आला, CH3NH, म्हणजे एक H काढून CH3 लिहिला आणि हा न्यूक्लियोफाइल म्हणून काम करणार असेल तर CH3 चा आहे +R इफेक्ट. बरोबर. सो अटॅक ऑफ लोन पेअर विल बिकम मोर इझी. लक्षात येते का काय सांगते. इथं हायड्रोजन काय हेल्प करत नाहीत नायट्रोजनला, ते म्हणतात कर तुला अटॅक करायचा कर, आम्ही काय बोलत नाही. पण CH3 आला तर तो काढला, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, तू आपलं इलेक्ट्रॉन अटॅक कर, मागणं मी सप्लाय करतो. कळतंय. सो इफ R ग्रुप इज देअर व्हॉट विल हॅपन, न्यूक्लियोफिलिक नेचर इन्क्रीजेस. आणि न्यूक्लियोफिलिक नेचर वाढतच म्हणजे काय वाढते, रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस. ओके. आता एका CH3 च्या ऐवजी 2 CH3 आले तर काय होणार आहे, यू विल गेट अटॅक 2 टाइम्स और यू कॅन से फास्टर. 3 CH3 आले तर रिएक्शन विल बिकम स्टील फास्टर. इन अदर वर्ड्स नायट्रोजनला जर का R ग्रुप लागला तर इट विल बिकम मोर न्यूक्लियोफिलिक. हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो आता नायट्रोजनच्या अटॅक करण्यासाठी 2 मेथड्स आहेत. एक आहे लिमिटेड आणि दुसरा आहे एक्सेस. इफ यू यूज NH3 लिमिटेड अमाउंट अँड अनदर वन इज इन एक्सेस अमाउंट. म्हणजे 2 रिएक्शन बघा काय बघायच्या. सपोज इफ आय हॅव C2H5Cl plus NH3. So in this case either the first one is in excess and second one is limited, or C2H5Cl plus NH3 and NH3 is in excess. Okay, here we use अल्कोहोलिक अमोनिया. ठीक आहे, म्हणजे अमोनिया अल्कोहोल मध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायचा. सो व्हॉट इज आवर फर्स्ट स्टेप. नाउ जस्ट कीप इन माइंड आपल्या बीकर मध्ये पहिली रिएक्शन C2H5Cl भरपूर आहे. ठीक आहे, आणि NH3 अगदी थोडासा आहे, 2-3च मॉलिक्युल आहेत. यू कॅन इमॅजिन. ओके. सो नायट्रोजन लोन पेअर विल अटॅक हियर. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट, C2H5NH2. ओके. बाय प्रॉडक्ट काय होणार आहे, H आणि Cl बाजूला पडलं, HCl. नाव हा जो काय प्रॉडक्ट झालाय या प्रॉडक्ट मध्ये नायट्रोजन कडे अजून लोन पेअर आहे. आता ह्या लोन पेअर मुळे आणि C2H5 मुळे काय झालंय, हा मोर न्यूक्लियोफिलिक झाला आणि हे तर आपल्याकडे भरपूर आहे. सो दिस मॉलिक्यूल कॅन अटॅक ऑन 1 मोर मॉलिक्यूल ऑफ C2H5Cl. बरोबर. याच्यापेक्षा हा अटॅक अजून फास्ट आहे बिकॉज दिस इज मोर न्यूक्लियोफिलिक. So this NH2 will attack here, Cl will go out. So product काय येणार आहे, C2H5NH2. Now it is more nucleophilic than first one, so it will attack again on our RX. So you'll get secondary amine. Primary amine मिळालं, हे काय मिळालं, secondary amine. पण secondary amine काय झालं, अजून nucleophilic झालं. So now if you attack this molecule again on C2H5Cl, so what will happen, this lone pair will again attack, what we get, C2H5N, C2H5, अजून एक C2H5 लागला आणि नायट्रोजन विल हॅव लोन पेअर. बाय प्रोडक्ट इज अगेन सेम, हा H आणि हा Cl गेला, HCl. सो आधी मिळालं प्रायमरी अमाइन, मग मिळालं सेकंडरी अमाइन, देन मिळालं टर्शरी अमाइन. बट स्टील आवर स्टार्टिंग मटेरियल इज इन एक्सेस. सो इफ यू हॅव 1 मोर मॉलिक्यूल ऑफ C2H5Cl, now again nitrogen will attack here, Cl will go out. फक्त आता प्रॉब्लेम काय, या नायट्रोजन कडे हायड्रोजन नाहीये, म्हणजे HCl बाय प्रोडक्टला स्कोप नाही. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट, C2H5N, आणि आता याला C2H5 अजून एक लागला. बट नाव दिस नायट्रोजन डू नॉट हॅव एक्स्ट्रा हायड्रोजन, पण लोन पेअर तर गेली, त्याच्यामुळे चार्ज काय आला प्लस, आणि हा जो Cl आहे तो बाहेर राहिला Cl मायनस. व्हॉट वी गेट, क्वार्टनरी अमोनियम सॉल्ट. So if ammonia is in limited amount and
alkyl halide is in excess, the product is quaternary ammonium salt. Okay, rather this is drawback that we cannot prepare primary amine using this method. Why? Because primary amine is more reactive than starting material. Productच रिएक्टिव्ह होतो, ते पुढे पुढे रिएक्शन देतं आणि फायनली क्वाटर्नरी मॉलिक्यूल तयार झाला. ओके, अँड नाउ टू अवॉइड दिस वन वी हॅव अ रिमेडी. काय करायचं, हे लिमिटेड वापरायचं, हे एक्सेस वापरायचं. हे भरपूर घेतलं तर प्रॉडक्ट येणार आहे तुमचं पहिलं सेमच येणार, C2H5NH2 प्लस HCl. पण झालं काय आता इथे, दिस NH3 इज इन एक्सेस, सो जेवढे NH3 चे मॉलिक्युल होते सगळ्यांनी अटॅक केला आणि आता आपल्याकडं हा एक्स्ट्राचा C2H5Cl शिल्लकच नाही. सो रिएक्शन विल स्टॉप हियर अँड विल गेट ओनली प्रायमरी अमाइन. ओके, बट ऑब्वियसली दिस मेथड इज नॉट दॅट मच हेल्पफुल टू प्रिपेअर प्रायमरी अमाइन. ठीक आहे, पण सध्या तरी आपण हे एवढं लिहूयात, अमाइन्स मध्ये आपल्याला ह्याच्या पुढे जायचे. ठीक आहे, चलो. सो दिस इज अबाउट नायट्रोजन न्यूक्लियोफाइल. डू यू अंडरस्टँड टू केसेस? सो लिमिटेड अमोनिया असेल you will get product quaternary ammonium salt, and if ammonia is in excess you will get product primary amine. Okay, now next set of nucleophile is ambidient nucleophile. Ambidient means what? It have two nucleophilic centers, म्हणजे दोन बाजूने त्याला अटॅक करता येतो. ऑब्वियसली अटॅक त्या दोन्हीतल्या एका बाजूने होतो. सो इट डिपेंड्स अपॉन अवर कॉम्बिनेशन. ओके, सो पहिलं बघूयात आपण AgCN KCN. So in ambidient nucleophile, first example is AgCN and KCN. So आता स्टोरी काय बघा, Ag in case of metallic character in periodic table left to right decreases. K कुठे आहे लेफ्टला आणि Ag कुठे आहे राईटला. So K is more metallic than Ag, or you can say K will make proper ionic bond आणि Ag कडे कोणता बॉन्ड होणार आहे, कोव्हॅलंट. व्हाय? बिकॉज Ag इज नॉट गुड मेटल, बॅड मेटल आहे. कळालंय? सो बघा बॉन्ड कसं होणार आहे, K प्लस आणि C ट्रिपल बॉन्ड N मायनस. कार्बन कडे मायनस चार्ज, नायट्रोजन कडे लोन पेअर. And when we write AgCN, the product is Ag single bond C triple bond N and nitrogen will have lone pair. Okay, so when we use KCN, our nucleophile is C. Why? Because lone pair आणि minus याच्यामध्ये stronger कोण झाला, minus charge. So this is our nucleophile. And when we use AgCN, this C is now neutral, minus charge नाहीये आणि आता नायट्रोजन कडे काय, lone pair आहे. So here N will attack. बघा रिएक्शन, सपोज इफ यू हॅव मटेरियल RX आणि त्याच्यामध्ये आपण ऍड केलं KCN, K प्लस CN मायनस, CN मायनस मधला C अटॅक करणार आणि X बाहेर गेला. सो व्हॉट इज अवर प्रॉडक्ट, द प्रॉडक्ट इज RCN प्लस KX. ओके, instead of KCN if I use the compound AgCN, so AgCN मध्ये अटॅक कोण करणार आहे, नायट्रोजनची लोन पेअर. Okay, so the product is RNC plus AgX. कळाले? So reaction कशी होणार आहे? So it depends on which is our metal used. Okay, first compound RCN is called as alkyl cyanide. Alkyl cyanide. and दुसरं काय म्हणणार आहे, alkyl isocyanide. Is it okay? Alkyl cyanide, alkyl isocyanide. Similar to AgCN, KCN, there is one more set of nucleophile, that is AgNO2 and KNO2. Okay, same याच्यासारखी स्टोरी, मेटॅलिक नेचर कमी जास्त. सो AgNO2 कसा करणार आहे बघा, Ag सिंगल बॉन्ड O, N डबल बॉन्ड O, and this nitrogen will have lone pair. KNO2, K plus O minus N double bond O. So in this case कोण कुठला न्यूक्लियोफाईल होणार बघा, AgNO2 मध्ये न्यूक्लियोफाईल कोण होणार, N, आणि KNO2 मध्ये न्यूक्लियोफाईल कोण होणार, O. So now if I have reaction RX plus AgNO2, तर याच्यामधला कोण अटॅक करणार आहे, नायट्रोजन. सो प्रॉडक्ट विल बी RNO2. बरोबर, आणि समजा KNO2 घेतलं, RX plus KNO2, then the product will be RONO. कळाले?
सो कधी कोण न्यूक्लिओफाईल झाला, इट इज कॉल्ड एज अँबिडियंट न्यूक्लिओफाईल. रिझन कळालं का? द रिझन इज मेटॅलिक नेचर. सो मेटॅलिक बॉन्ड आयोनिक होतो, नॉन मेटॅलिक बॉन्ड कोव्हॅलंट. सो आयोनिक बॉन्ड झाला की प्लस मायनस काय द्यायचं ते बघायचं, कोव्हॅलंट झालं की बॉन्ड्स काढून लोन पेअर द्यायचा. इज इट ओके? So this is about nucleophilic substitution reaction. I hope you have understood this point. तुम्हाला यातला लेफ्ट वाला पॉइंट आहे तो इम्पॉर्टंट आहे, कधी कोणता प्रॉडक्ट होतो कळलं. सो AgCN मध्ये अटॅक कोणाचा करायचा? C चा. आणि AgCN मध्ये अटॅक कोणाचा करायचा? नायट्रोजनचा. आणि KCN मध्ये C चा. AgNO2 मध्ये N आणि KNO2 मध्ये O. हे असं लक्षात ठेवा म्हणजे रिॲक्शन लिहायला इझी जाईल. ओके. So this is about nucleophilic substitution reaction. Now we'll go for next set of reaction and that one is elimination reactions. Okay. So let us start the point elimination reactions. So elimination reactions are quite easy reactions. Only the point is you should understand ही elimination reaction आहे ते कळालं तरच सोपं. ठीक आहे. सो मी एक रिॲक्शन इथे रेफरन्स साठी लिहून ठेवते. C2H5Br plus KOH. If KOH is aqueous, the product is C2H5OH plus KBr. Now this reaction what we call it as SN, substitution nucleophilic reaction. Okay, KOH कोणता वापरलाय? Aqueous. Now in case of elimination reaction. In case of elimination reaction, बघा सेम रिॲक्शन लिहूया. C2H5Br प्लस KOH, पण KOH कोणतं घ्यायचं आता? अल्कोहोलिक. म्हणजे मगाशी आपण वॉटर मध्ये KOH डिझॉल्व्ह केलं, आता KOH डिझॉल्व्ह करायचं कशात? अल्कोहोल मध्ये. ठीक आहे. सो अल्कोहोलिक KOH आलं की प्रॉडक्ट काय लिहायचा? एलिमिनेशन. ऍक्वेस आलं की प्रॉडक्ट लिहायचं अल्कोहोल. ओके. सो एलिमिनेशन कसं करणार आहे बघा. CH3 CH2Br बरोबर. KOH this will act as base. Elimination म्हणजे काय? abstraction of proton. So OH minus will attack from opposite side. It will abstract beta hydrogen and you will get reaction like this. Okay. Once again elimination reaction जे त्याच्यामध्ये मेकॅनिझम येतं E1, E2, E1CB, EI मेकॅनिझम. ओके. सो ऑल दीज मेकॅनिझम साठी सुद्धा व्हिडिओ बनवलाय अगेन इन केस ऑफ GOC. जसा SN1 SN2 मगाशी सांगितला तसा एलिमिनेशन रिॲक्शनचा पण ऑलमोस्ट 50 मिनिट्सचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला हे स्टॉइशियोमेट्री किंवा काय काय पॉइंट्स आहेत ते कव्हर होतील. ओके. सो अल्कोहोलिक KOH यूज केला. सो KOH मधला OH कोण घेणार आहे? H ला आणि K प्लस घेणार Br ला. सो व्हॉट इज युअर फायनल प्रॉडक्ट? CH2 डबल बॉन्ड CH2 विल गेट अन अल्कीन plus water H2O and plus KBr. Okay. So elimination reaction requires alcoholic KOH. Okay. KOH ऐवजी दुसरं काय चालतं? NaOH. Now one more example. CH3 CH2 CH Cl CH3 आणि आता याच्यामध्ये आपण ऍड केलं NaOH. ओके. अल्कोहोलिक NaOH. अल्कोहोलिक वर्ड आला म्हणजे एलिमिनेशन. नाव देर आर 2 बीटा हायड्रोजन, लेफ्ट वाला राईट वाला. हा रिमूव्ह केला तर प्रॉडक्ट काय येणार आहे? CH3 CH इथला रिमूव्ह केला, इथे येणार आहे डबल बॉन्ड CH CH3 बरोबर. इफ आय टेक दिस नेक्स्ट वाला डबल बॉन्ड देन CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH3 CH2. So either you will get 2 butene or 1 butene. So if you have 2 different beta hydrogen, you will get 2 different products. And now which product is major is determined by Sedgwick rule. Sedgwick rule. What is Sedgwick rule? More substituted double bond is major. Okay, परत एकदा एलिमिनेशनचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये हे डिटेल मध्ये दिलं. So according to Sedgwick rule, this double bond is major and this double bond is minor. ओके. स्पेलिंगची वाट लागली. ओके. सो मेजर अँड मायनर. यू अंडरस्टँड? मोर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड इज मेजर, लेस सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड इज मायनर. ठीक आहे. आता एक छोटीशी ट्रिक काय सांगते बघा की कोणता KOH आला की काय प्रॉडक्ट लिहायचा. काय सांगते बघा. ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल नाही
ज्याच्या स्टार्टिंग मटेरियल मध्ये अल्कोहोल लिहिलंय त्याच्या प्रॉडक्ट मध्ये अल्कोहोल लिहायचं नाही. ओके, इफ यू हॅव अल्कोहोल इन स्टार्टिंग मटेरियल, राईट डाऊन प्रॉडक्ट अल्किल. इफ स्टार्टिंग मटेरियल डू नॉट हॅव अल्कोहोल, प्रॉडक्ट मध्ये लिहायचं अल्कोहोल. ज्याच्यात अल्कोहोल आहे त्याच्यात अल्कोहोल नाही. हे सेंटेन्स लक्षात ठेवा. म्हणजे एलिमिनेशन करायचं का सबस्टिट्यूशन हे लक्षात येईल. ठीक आहे, चलो नाव सेटजेफ रूल जसा आहे. सेटजेफ रूल काय, मोर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड इज मेजर. तसा अजून एक रूल आहे, त्याचं नाव आहे हॉफमन रूल. हॉफमन रूल काय सांगतो, लेस सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड इज मेजर. ठीक आहे, मग कधी हॉफमन वापरायचा, कधी सेटजेफ. सो सेटजेफ इज यूज वेन रेग्युलर प्रायमरी सेकंडरी टर्शरी कार्बन्स आर देअर. हॉफमन कधी यूज करायचा, वेन यू हॅव बल्की लिव्हिंग ग्रुप. ठीक आहे, बघा रिॲक्शन करूयात आपण. विल टेक एक्झाम्पल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ओके, मगाचाच एक्झाम्पल बघूयात आपण. किंवा जरा मोठा वाला काढूयात. CH3 CH2 CH2 NH CH3. ठीक आहे, आय हॅव टेकन सम सेकंडरी कार्बन आणि याच्यामध्ये ऍड केला आपण C2H5Br. ठीक आहे, तर C2H5 इथं जाणार आणि HBr बाहेर गेला. सो व्हॉट इज युअर कंपाऊंड, CH3 CH2 CH2N CH3 C2H5 CH2 CH3. We'll get a lone pair. Okay, and what we know, this is more reactive than starting material, so it will attack again on this. मगाशी केलं ना आपण, नायट्रोजनचा परत एकदा अटॅक होईल. परत एकदा अटॅक झाला तर काय दिसेल, CH3 CH2 CH2N CH3 CH2 CH3 आणि इथं अजून एकदा लागणार आहे CH2 CH3. नायट्रोजन कडे प्लस आणि आपला लिव्हिंग ग्रुप कोण आहे, Br. सो Br मायनस. ओके, सो व्हॉट वी गेट हिअर, क्वाटर्नरी अमोनियम ब्रोमाइड. सॉल्ट कोणतं झालं आपलं, ब्रोमाइड, म्हणजे ब्रोमिन आपलं निगेटिव्ह चार्ज. ओके, आता याच्यामध्ये मी ऍड केलं समजा NaOH किंवा AgOH, एनिथिंग OH मायनस वाला कोणता पण मॉलिक्यूल ऍड केलं. ओके, आय राईट हिअर NaOH. ओके, सो आता बाहेर कोण पडणार आहे, Na आणि Br. बरोबर. सो व्हॉट वी गेट कंपाऊंड CH3 CH2 CH2N CH3 CH2 CH3 CH2 CH3, N वरती चार्ज प्लस आणि OH मायनस. ओके, दिस मॉलिक्यूल इज कॉल्ड एज क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड. सो बल्की ग्रुप झाला आणि आता या मॉलिक्यूलला हीट केलं. ठीक आहे, कोणता पण मॉलिक्यूल हीट केलं की काय बाहेर पडतं, वॉटर. वॉटर म्हणजे काय, HOH. सो H आपल्याला सापडतोय, इथं लिहिलंय. H कुठं असणार आहे, तर H इज बीटा हायड्रोजन. आपल्याला रूल काय, बीटा हायड्रोजनचा H घ्यायचा बेसवाला. सो बीटा हायड्रोजन कुठे, हा आपला फंक्शनल ग्रुप नायट्रोजन, हे अल्फा कार्बन. आता या CH3च्या पुढे बीटा नाहीचे, सोडून दिलं. याच्या पुढे इथं बीटा हायड्रोजन आहे आणि इथं बीटा हायड्रोजन कुठे, हिअर. हे दोन्ही ग्रुप सेम आहेत, दोघातला एक घेऊया. ओके, नाव हिअर वी आर गोइंग टू फॉलो हॉफमन एलिमिनेशन. म्हणजे कोणता ग्रुप घ्यायचा, लेस क्राउडेड. सो लेस क्राउडेड हायड्रोजन कुठला आहे, दिस CH3. सो विल पिक अप दिस वन, नॉट दिस वन. ओके, सो बघा रिॲक्शन काय होणार आहे, CH3. सो दिस OH मायनस विल टेक दिस बीटा हायड्रोजन, इथं झाला डबल बॉन्ड आणि नायट्रोजन पडला बाहेर. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट, द प्रॉडक्ट इज CH3 CH2 CH2 नायट्रोजन. नायट्रोजनला आली त्याची लोन पेअर परत CH3 CH2 CH3 प्लस हा बाहेर कोण पडला, H गेलाय, इथं डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 आणि वॉटर H2O. So this is your less substituted or less crowded alkyl will become major product in Set-Zef elimination. Is it okay? So in case of elimination we have two reactions, Set-Zef and Hofmann. मगाशी काहीतरी चुकीचं बोलले. So Set-Zef more substituted is major, Hofmann less substituted is major. क्वाटर्नरी अमोनियम आला तर Hofmann यूज करायचा, रेग्युलर म्हणजे नायट्रोजन नसेल तर काय यूज करायचं, Set-Zef. Is it okay? So this is about elimination reaction. Now we'll go for next set of reaction and that one is reaction with metals. Okay, very simple concept. Already we have seen this concept in case of alkane. ठीक आहे, अल्केन मध्ये बघितलंय, त्याच्यामुळे जरा फास्ट बघूयात.
So majorly we are going to see three metals: sodium, magnesium आणि झिंक. ओके, रिएक्टिव्हिटी कशी आहे तर सोडियम इज हायली रिएक्टिव्ह, देन मॅग्नेशियम अँड देन झिंक. ठीक आहे, इथं आपण एक फिल्म स्टोरी बनवायची. स्टोरी काय आपली तर मेटल आणि नॉन मेटल अफेअर असतं. मेटल म्हणजे आपला हिरो आणि नॉन मेटल म्हणजे कोण, आपले हॅलोजन्स, ते आपली हिरोईन आहे. ठीक आहे, आणि आर ग्रुप म्हणजे त्या हिरोईनचे मम्मी पप्पा, पेरेंट्स. ठीक आहे, चलो सो विल स्टार्ट विथ सोडियम फर्स्ट. इट इज हायली रिएक्टिव्ह म्हणजे काय, फारच प्रेम आहे, काय विचारता सोय नाही. ठीक आहे, तर C2H5Br वेन इट इज रिएक्टेड विथ सोडियम. ओके, मेटल्स असताना थोडं काळजी घ्यायची. मेटल्स आर व्हेरी रिएक्टिव्ह. इन दॅट केस वी कॅन नॉट यूज सॉल्वंट वॉटर. ओके, जनरली द रिएजंट यूज इज ड्राय इथर. तर मग आपली स्टोरी काय झाली की हे C2H5Br हे घर आहे, ही हिरोईन आहे, हे तिचे मम्मी पप्पा, आणि हा सोडियम मेटल आला. ठीक आहे, तर सोडियम मेटल आपल्या घराच्या खाली आला. प्रेम तर काय उतू चाललंय. सो सोडियमने खालनं आपला हॉर्न वाजवला की ब्रोमीन लगेच पळत पळत सोडियम बरोबर भुर, बरोबर ना, हिरो हिरोईन. सो दे विल गो आउट. सो Br आणि Na बाहेर पडले, Na Br. मागं काय राहिला, या Brने मागं काय राहिलं विचारच केला नाही, डायरेक्ट बाहेर गेला. सो व्हॉट वी गेट C2H5 आणि हा बिचारा एकटाच राहिला. कळालं ना, म्हणजे बघा काय झालं, CH3 CH2Br हा बॉन्ड ब्रेक झाला होमोलिटिकली. का, कारण की हा Br एकटाच निघून गेला. सो Br चा डॉट Na चा डॉट NaBr बाहेर गेला आणि मागं काय राहिलं CH3 CH2 आणि CH2 कडे रॅडिकल. आता रॅडिकल आहे म्हणजे आई बाबा काय म्हणतात त्याला, पोरग गेली घर सोडून, आई बाबाला डोक्याला हात लावला, आता मी काय करू. मग शेजारचे पाजारचे येतात, अहो काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित, बरोबर. मग काय झालं, या रॅडिकल बरोबर हेच रॅडिकल म्हणजे शेजारची लोक आली, कंबाईन झाली. सो दुसरा रॅडिकल आला CH2 CH3. सो हाच रॅडिकल याच्याबरोबर कंबाईन झालं अँड व्हॉट वी गेट फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. ठीक आहे, सो here we need two molecules, two NaBr will go out. Okay, so this reaction is nothing but dimerization reaction and name of this reaction is Woods reaction. काय नाव आहे, Woods reaction. So what is Woods reaction? Alkyl halide reacts with sodium metal in presence of dry ether. You will get dimer. स्टार्टिंग मध्ये 2 कार्बन आहेत, प्रॉडक्ट मध्ये 4. स्टार्टिंग मध्ये 3 दिले, प्रॉडक्ट मध्ये 6 and so on. ठीक आहे, so this is Woods reaction. Now next one, so we can write Woods reaction like this: Rx plus Na will give you Rr plus NaX. So this is Woods reaction. आता वुड्स रिएक्शन नंतर काय झालं, वुड्सला झाला एक मुलगा, त्याचं नाव ठेवलं फिटिग. ठीक आहे, वुड्सला पुढची जनरेशन काय नाव ठेवलं, फिटिग. तर वडिलांनी एवढं नाव कमवलं, नेम रिएक्शन केली. आता नेम रिएक्शन म्हणजे काय, त्याला पेटंट वगैरे मिळाला असेल, भरपूर पैसे मिळाले, सगळं छान झालं. तर तो फिटिग नावाचा जो पोरग होता ते निवांत, ते काय करतच नव्हतं काम. वडील म्हणले राहू दे, त्याच्या नावावर एखादी रिएक्शन टाकूयात म्हणजे आपलं पुढची पिढी चालू राहील. ठीक आहे, सो काय केलं बघा, द फिटिग रिएक्शन. व्हॉट इज फिटिग रिएक्शन? इट इज सेम ॲज वुड्स रिएक्शन, फक्त RX च्या ऐवजी वापरलं बेन्झिन रिंग. सो बेन्झिन रिंगला लावलं हॅलोजन, कोणता पण घ्या, त्याच्यामध्ये टाकला Na. इथं काय होणार आहे, बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंग. ओके, आणि बाहेर पडणारे परत NaBr. विल गेट बाय फिनिल. बघा रिएक्शन मध्ये काही चेंज आहे का, काहीच नाही, फक्त अल्किलच्या ऐवजी बेन्झिन आला. मग काय म्हणायचं, फिटिग रिएक्शन. कळलं ना पुढच्या जनरेशनचं का. मग फिटिगला वाटलं चला आपल्या बाबांनी आपल्यासाठी छान काम केलं, मग तो काय म्हणला, चला आपण बाबा नवीन रिएक्शन करूया, वुड्स फिटिग रिएक्शन. सो व्हॉट इज वुड्स फिटिग रिएक्शन? वुड्स रिएक्शन मध्ये काय वापरतो आपण, RX, आणि फिटिग मध्ये काय वापरतो, बेन्झिन रिंगला X. मग दोन्ही घ्यायचं, RX ला आपण घेत आता CH3Br, म्हणजे एकदा हा इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मेटल. आता काय झालं, हा एक R ग्रुप आणि 2 ब्रोमीन. सो व्हॉट वी गेट, बेन्झिन रिंगला CH3 प्लस NaBr. ओके, बॅलन्सिंग नंतर करत बसा. कळालं, वुड्स फिटिग तिन्ही रिएक्शन कळाल्या. ओके, सो दिस इज स्टोरी फॉर सोडियम मेटल. तिन्ही कळाल्यात रिएक्शन. इन ऑल दिस रिएक्शन सॉल्वंट कडे लक्ष द्या, सॉल्वंट इज ड्राय इथर. सगळ्या आरोवरती ड्राय इथर पाहिजे.
ओके, डायमरायझेशन रिएक्शन. रिएक्शनचा ड्रॉबॅक काय, यू विल ऑलवेज गेट इव्हन नंबर ऑफ कार्बन. वाय, डायमर म्हणजे काय, ऑलवेज डबल होणार. सो ऑलवेज द प्रॉडक्ट इज इव्हन नंबर. इन अदर वर्ड्स, ऑड नंबर प्रॉडक्ट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. सो दिस इज स्टोरी फॉर सोडियम. आता सोडियमची स्टोरी कळाली. काय स्टोरी आहे, तर सोडियम इज हायली रिएक्टिव्ह. सोडियम खाली आला की ब्रोमीन गेला पळून, बरोबर. आता मॅग्नेशियम. नाव सेकंड मेटल कोणता आला, मॅग्नेशियम. सो मॅग्नेशियम इज लेस रिएक्टिव्ह. त्यांनी सोडियमची स्टोरी बघितली की सोडियम आला की ब्रोमीन पळून गेला, मग घरचे बिचारे रडत बसले. कोणाला आवडेल ना आपली मुलगी अशी पळून गेलेली, बरोबर. मग आता मॅग्नेशियम म्हणलं नाही, आपण असं करायचं नाही, आपण एखाद्याच्या फॅमिलीला असा त्रास द्यायचा नाही. सो काय झालं बघा, C2H5Br. जेव्हा मॅग्नेशियम याच्या एंट्रीमध्ये आला, अगेन सॉल्व्हंट इज सेम, ड्राय इथर. तर मॅग्नेशियम म्हटलं की असं डायरेक्ट पळून जाणं काय चांगलं नाही, आपण आधी काय करू, घरी जाऊ, मागणी घालू छानपैकी. मग मॅग्नेशियम काय केलं, यांच्या घरी गेला. C2H5MgBr. ऑब्विसली Br आणि Mg मध्ये ताफेर आहे, छान बॉन्ड झाला, बरोबर. सो हा बॉन्ड झाला आणि हा आपल्या या मम्मी पप्पांना आपलं कन्व्हिन्स करत होता की हो म्हणा, हो म्हणा. काका काय ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे अजिबात नाही, तुझा घरी, बरोबर. यांच्यामध्ये काय बॉन्ड बनायला तयारीच नव्हती. लक्षात आलं. मग आता शेवटी करणार काय, हे तर काय नाही म्हणतात, यांना तर आपलं पळून जायचंय. ओके. मग एमजीने काय केलं, मित्राला फोन केला. मित्राचं नाव काय, वॉटर, HOH. ओके. या दोघांचं बॉन्डिंग होत नाही, हा बॉन्ड ब्रेक होणार. हा मायनस आहे, हा प्लस आहे, इथं हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. सो दिस बॉन्ड विल ब्रेक. काय विल प्रॉडक्ट, C2H5 ला मिळाला H, C2H6 प्लस Mg. आता बघा काय झालं, HOH म्हणजे मित्र आले. मित्र मदतीला कसे येतात, गाड्या घेऊन येतात. मग हा HOH खाली आला बिल्डिंगच्या खाली, तो म्हणला Br ला घेऊन चल बाहेर. मग Hनी याच्याशी गप्पा मारत बसला. Mg Br गेले या OH कडे आणि तिघ जण गेले पळून. कळालं. सो विल गेट अ प्रॉडक्ट अल्केन. ओके, अल्केनच मिळालंय. डिफरन्स काय, इथं डायमर झाला होता, इथं डायमर होत नाही. इथं जेवढे कार्बन आहेत तेवढंच प्रॉडक्ट होता. नेम ऑफ दिस रिएजंट इज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट रिएजंट इन केमिस्ट्री. ग्रिग्नार्ड्स रिएजंट साठी मी एक सेपरेट व्हिडिओ केलाय आणि दॅट व्हिडिओ बहुतेक नेक्स्ट ह्याच्यानंतर मी तो पब्लिश करेन. सो दोन्ही ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा तो व्हिडिओ नक्की बघा. इट हॅव व्हेरी हाय ऍप्लिकेशन्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, स्टोरी कळाली. सो पहिला कार्यकर्ता आला, पळूनच नेलं. दुसरा आला, तो काय आधी घरी जाऊयात, घरचे काय तयार झाले नाही, शेवटी परत पळून गेला. आता तिसरा आला झिंक. आता थर्ड मेटल झिंक जरा असा शहाणा होता. तो म्हणला असलं करणं कधी चुकीचं आहे, पळून जाणं. आपण काय करू, ऑफिशियली आई बाबांना घेऊन जाऊ, म्हणजे काय होईल, फॅमिली भेटतील, मग काय काम, विषय संपला. सो C2H5Br when zinc is added in presence of HCl. HCl म्हणजे काय, झिंकचे पेरेंट्स. कळाले. सो झिंक यांना घेऊन गेला. सो H गेला यांच्याकडे, Br आणि झिंक गायब. सो काय मिळणार प्रॉडक्ट आपल्याला, C2H6 प्लस झिंक कडे कोण गेला, ब्रोमीन, or rather ZnBr2. We get the reaction 2 times. झिंकची व्हॅलन्सी 2 करा, एवढंच. इज इट ओके. सो सोडियम रिॲक्ट्स व्हेरी फास्ट. Then magnesium, it takes 2 steps, and in case of zinc we need a catalyst HCl. So हा बिचारा पेरेंट्स ला घेऊन गेला. कळालेत रिएक्शन्स. सो रिएक्शन विथ मेटल. So what is property once again? Here you will get even number of carbon. Here you may get odd, even aromatic असेल तरी मिळतं. इथं always you will get aliphatic compound. इथं aromatic मिळणार नाही. Okay. So this is about reaction with metals. Now last reaction remain and that one is oxidation reaction. चला बघूयात आपण. आधी याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि मग ऑक्सिडेशन रिएक्शन स्टार्ट करू. So oxidation reaction takes place in presence of dimethyl sulfoxide. Okay. Dimethyl sulfoxide. Okay. So what is the reaction? See, I'll write here heading oxidation. Okay, CH3, CH2, CH2Cl. याच्यामध्ये टाकलं डायमिथिल सल्फॉक्साइड. डायमिथिल सल्फॉक्साइड म्हणजे काय, CH3 S डबल बॉन्ड O CH3.
सो हा ऑक्सिजन जाणार म्हणजे ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स, दिस CH3 C double bond O CH3, ह्यातला सल्फर is plus, oxygen is minus. So oxygen lone pair will attack on this carbon, Cl will go out. Is it okay? So what is your product? CH3 CH2, पुढं काय लागलं, या CH2 ला कोण लागलं, नाही अजून एक CH2 आहे ना, CH2, त्याला कोण लागला, हा ऑक्सिजन. ऑक्सिजनचा काय झाला, सिंगल बॉन्ड सल्फर, बरोबर ना, सल्फरने इलेक्ट्रॉन दिले. लक्षात येते, सल्फर वरती चार्ज काय येणार, प्लस, आणि 2 CH3, मायनस कोण झाला, Cl मायनस, Cl गोज आउट आहे, Cl मायनस. लक्षात येते. नाव नेक्स्ट वन. आता याच्या पुढे this CH2, I will write this CH2 as CHH. Okay, so this hydrogen, it will make a double bond because oxidation, removal of hydrogen also. So हा HCl काय म्हणला, चल रे बाबा कोणीतरी हायड्रोजन माझ्यावर चला, बरोबर. इथं झाला डबल बॉन्ड, सल्फर झाला न्यूट्रलाइज. सो व्हॉट इज अवर प्रोडक्ट, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH, प्लस बाहेर कोण पडलं, HCl, आणि तिसरं कोण बाहेर पडलं, S CH3 CH3. This CH3 have two lone pair, two bond pair. Okay, so here starting material dimethyl sulfoxide. ओके, आणि बाय प्रोडक्ट काय, डायमिथिल सल्फाइड. केमिस्ट्री समजून घ्या. डायमिथिल सल्फाइड मधला एक ऑक्सिजन कमी झाला, तो कुठे गेला, आपल्या कार्बन कडे. सो दिस इज ऑक्सिडेशन रिएक्शन. स्टार्टिंग मटेरियल कोण आहे, अल्किल हलाइड. अँड व्हॉट इज द प्रोडक्ट, हिअर द प्रोडक्ट इज अल्डिहाइड. ओके, आणि या एस च्या ऐवजी आर ग्रुप आला तर काय होणार आहे, कीटोन. कळालं. सो ऑल दीज आर रिएक्शन्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. ओके, आता व्हिडिओ आपला ऑलमोस्ट संपलाय. तुम्ही काय करा, व्हिडिओच्या स्टार्टिंगला जावा, मी इथं सगळे पॉइंट्स लिहिले होते ना मगाशी, त्याची लिस्ट करायची आणि त्याच्यावरनं शॉर्ट नोट्स काढायच्या. कळलं, म्हणजे काय करा, परत एकदा ती लिस्ट तुम्ही एका पेजवर लिहून घ्या, व्हिडिओ परत नीट बघा आणि प्रत्येक पॉइंट त्याच्या पुढे काय करायचं, शॉर्ट नोट सारखं लिहून घ्यायचं. सो दॅट विल मेक युअर ऑल द रिएक्शन्स इन वन पेज, आणि एका ग्लान्स मध्ये सगळ्या रिएक्शन तुम्हाला इझिली समजतील. कळालं. चलो, so we'll stop here. What we have seen today, reactions of alkyl halides. First one is nucleophilic substitution, then elimination reactions. These are two major types of reaction. Then reaction of metals and reaction with, or last one is oxidation reaction. Okay, so आपण थांबूया तिथे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अँड येस, तुमचे काही डाऊट्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की पाठवा. ओके, गुड बाय.